नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे अवसान घातकीपणा पुजलेला, जिंकण्याची जिद्द कमी. मित्रहो, काल आपण विश्वचषक एकदिवसीय क्रिकेटचा गमावून बसलो. लाखो करोडो भारतीयांप्रमाणे मलाही वाईट वाटलं, मलाही दुःख झालं, मीही निराश झालो. मी भारतीय संघावर थोडासा चिडलो. पण माझ्याकडून भारतीय संघावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये म्हणून मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मला बार्बाडोसची ब्रियान लाराची एक गोष्ट आठवली. 2007 वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक झाला आणि त्यावेळेला विश्वचषक संपल्यानंतर शेवटच्या सामन्यात ब्रियान लारा आपल्याला माहिती आहे, सर्वश्रेष्ठ फलंदाज. क्रिकेटच्या कसोटी क्रिकेटमध्ये ज्याने 400 धावा केलेल्या आहेत असा फलंदाज. त्यानं निवृत्तीची घोषणा मैदानात केली आणि त्यावेळेला जमलेल्या सर्व प्रेक्षकांना उद्देशून तो म्हणाला, डिड आय एंटरटेन यू? मी खरोखर तुमचं मनोरंजन केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या आयुष्यात मी काही सुखाचे, आनंदाचे क्षण निर्माण केले असं तुम्हाला वाटतं का? तसं वाटत असेल तर मग मी कृतार्थ झालो. माझ्या मनामध्ये ब्रियान लाराचे हे उद्गार वारंवार येत होते की या विश्वचषकामध्ये भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारतीय संघानं खरोखर आपल्याला एंटरटेन केलं का हो? आपलं मनोरंजन केलं का? आपल्या आयुष्यात काही सुखाचे क्षण निर्माण केले का? आणि माझ्या असं लक्षात आलं की भरपूर सुख दिलं त्यांनी, काही कमी केलं नाही. प्रतिष्ठा, मान, आनंद सगळं त्यांनी दिलं. क्रिकेटचा खेळ त्याचं जेवढं म्हणून सौंदर्य आहे ते सर्व अंगानं बहरून आलं होतं. झाडाला जसा मोहर पालवी फुटावी तसा खेळ आपल्याला या सामन्यांमध्ये बघायला मिळाला. त्यामुळे या पराभवाचा थोडा वेगळा अर्थ, वेगळ्या पातळीवर जाऊन अर्थ काढायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे मला अवडंबर खोटेपणा करायचा नाही, पराजयामध्ये सुद्धा मोठा विजय वगैरे अशी काही दांभिक भाषा करायची नाही. तरीसुद्धा मी असं गमतीनं म्हणेन, पहा, एकंदर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ 11 सामने खेळले. या 11 सामन्यांमध्ये भारत 10 सामने जिंकलाय, 1 हरलाय. ऑस्ट्रेलिया 9 सामने जिंकले, 2 हरले. म्हणजे गुणवत्तेच्या दृष्टीनं आणि अनेक अर्थानं भारत हा ऑस्ट्रेलियापेक्षा सर्वश्रेष्ठ संघ आहे. फरक कुठे आहे? ऑस्ट्रेलिया पहिले 2 सामने हरला आणि नंतर ते सलग 9 सामने जिंकला. फरक हा आहे की आपण पहिले 10 सामने जिंकलो आणि शेवटचा सामना हरला. मी हे सामने बघत असताना माझ्या मनात एकदा शंकेची पाल चुकचुकली होती हो. आणि मी काही लोकांजवळ ते बोलून दाखवलं की लॉ ऑफ ॲव्हरेज काय आहे की तुम्ही एकदा तरी हरायला पाहिजे. कधीतरी तुम्हाला नियती किंवा काय जे असेल ते एकदा तरी हरवतंच. मग आपण आधी हरायला पाहिजे होतं. नियतीनं तुम्हाला शेवटच्या सामन्यात हरवलं. लॉ ऑफ ॲव्हरेजप्रमाणे जे झालं ते बरोबर झालं, पण ते शेवटच्या सामन्यात झालं. आता ही झाली बोलायची भाषा, भाषण करायची भाषा. प्रत्यक्षामध्ये आपण जर त्याचं विश्लेषण करायला बसलो, आपला कर्णधार कोण होता? रोहित शर्मा. याच्यामध्ये काहीही दोष वैगुण्य दाखवता येत नाही. लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात, आघाडीवर लावून तो लढत होता. अतिशय आक्रमकपणे, कुठल्याही प्रकारे त्याच्या मनावर दडपण नव्हतं.
भारताचा खरा हिरो रोहित शर्मा आहे असं इंग्लंडचा भूतपूर्व कर्णधार आणि या सामन्यात मैदानावर उपस्थित असलेला नासिर हुसैन म्हणालेला आहे की हा खरा आहे, हा आघाडीवर जाऊन लढतो, तो दाखवतो. आणि या अंतिम सामन्यातसुद्धा तो आघाडीवर जाऊन काहीतरी 31 चेंडूमध्ये 47. आता हा जो टेम्पो, ही जी गतिमानता त्यानं निर्माण केली होती ती बाकीच्या संघाला टिकवता आली पाहिजे होती. आपला सामना आपण हरलो. या सामन्यातलं सगळ्यात मोठं माझ्या लक्षात राहील असं भारताची आणि ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गोलंदाजी बघताना एकच दृश्य कायम माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते म्हणजे कोहली त्रिफळाचीत झाला तेव्हा त्याचाही त्या बाद होण्यावर विश्वास बसला नाही. तो मैदान सोडून गेला नाही. तो काही क्षण 1-2 मिनटं तिथेच तसाच उभा राहिला. त्याला खरं वाटत नव्हतं आपण कसे आऊट झालो. बॅटला बॉल लागला, नंतर तो स्टंपला गेला. ही अवस्था आहे संपूर्ण भारताची झालेली की आपण हरलो याच्यावर आपला विश्वास बसत नाही. आपण चांगले खेळत होतो. विराट कोहलीचं या सामन्यातलं तो मालिकावीर आहे. त्यानं 50 शतकं काढलेत एकदिवसीय सामन्यापर्यंत. या अंतिम सामन्यात त्यांनी 50वे शतक काढलं आहे आणि तो चांगला खेळत होता. सर्वात अधिक त्याच्या धावा आहेत. त्याला जर आपण बाद झालो हे विश्वसनीय वाटत नाही. तर सगळ्या भारताला काही दिवस जावे लागतील की आपण का हरलो, कसे हरलो. आपण हरलो याच्यावर विश्वासच बसत नाही. सलग 10 सामने जिंकत असताना का हरलो आपण. आपण एक विसरलो की अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता. 91ला 7 विकेट ऑस्ट्रेलियाच्या होत्या. त्या 91ला 291ला 7 त्यांच्या झालं. एवढं मोठं परिवर्तन कसं काय झालं ते मॅक्सवेलनी केलं. मॅक्सवेल हा एक खेळाडू त्यांच्यात होता अंतिम सामन्यातसुद्धा की जो इतक्या एक हाती संपूर्ण परिवर्तन, इकडचं तिकडे आर पार लढाई तो खेळू शकत होता. असा ऑस्ट्रेलिया आहे. अंतिम सामन्याच्या म्हणजे काल सकाळी मी दूरचित्रवाणीवर काही जुन्या भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहत होतो. मला वाटतं चंदू बोर्डे असं म्हणाला की आपण जिंकू, आपण अतिशय चांगला खेळ दाखवलेला आहे, पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ऑस्ट्रेलिया हा अतिशय चिवट खेळाडू आहे आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाही. शेवटचा चेंडू टाकला जाईपर्यंत तो अत्यंत कडवेपणानं झुंजत असतो. तुम्ही यावेळेला बघा ऑस्ट्रेलियाच्या याच्यामध्ये शेवटी कमिन्स आणि तो स्टार्क हे दोघेजण बॅटिंग करत होते एका सामन्यामध्ये आणि शेवटपर्यंत ते खेळत होते. कुठेही त्यांनी सामना असा ते शत्रूला देत नाहीत. मी असा विचार केला याचा काही राजकारणाशी तसा संबंध नाही, पण हे आपल्या प्रवृत्तीमध्ये असतं. आपला राष्ट्रीय स्वभाव जो आहे तो काही आपल्याला सोडून जाता येत नाही. आपण आपला स्वातंत्र्य लढा अर्धवट सोडला, अवसानघातकीपणा. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं उद्दिष्ट पाकिस्तान निर्मिती नव्हतं, पण आपल्या नेत्यांनाच लढायचा कंटाळा आला आणि ते म्हणाले जाऊ दे मरू दे, शांतता मिळते ना, देऊन टाका पाकिस्तान. अर्धवट सामना सोडला. आपलं सैन्य काश्मीर पूर्ण मुक्त करत होतं, आपण ते अर्धवट सोडलं. जाऊ द्या ना, काश्मीर तिकडे राहिला का इकडे राहिला का, अशी आपली अध्यात्माची वृत्ती. तो काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर हा जागतिक आतंकवादाचं प्रमुख केंद्र. मग आपली वृत्ती कशी असायला पाहिजे. आपली वृत्ती पानपतावरच्या लढाईत दत्ताजी शिंद्यांनी जे सांगितलं, बचेंगे तो और भी लढेंगे, बचे जाये तो और लढे, पाऊल राहील सदा पुढे, तुम्हास तुमचे रुसवे फुगवे, घ्या सगळा नाजूक नखरा, माझ्यासाठी राहील गाठी,
मरहट्ट्याचा हट्ट करा, असं केवळ माझा सह्यकडा या कवितेमध्ये या ओळी आहेत. ती वृत्ती दत्ताजी शिंद्याची जी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार ही जी आपली वृत्ती आहे ती आपण दाखवली नाही. वैयक्तिक सगळ्यांचा खेळ चांगला झाला. शमीनं 7 विकेट घेतल्या. आपली गोलंदाजी अतिशय चांगली. शमी, सिराज, यादव, कुलदीप, नंतर जडेजा सर्वच याच्यात चांगला खेळला. बुमराह आणि बॅटिंग सगळे पहिले 7 खंदे फलंदाज आपल्या संघात होते आणि ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल असे होते. तरी आपण हरलो. याचं कारण आपण अवसानघातकीपणा केला. आपण शेवटपर्यंत झुंजलो नाही. काय कोणास ठाऊक, पण आपल्या मनावर असा परिणाम झाला की आता सूर्यकुमार यादव हा शेवटच्या सामन्यात ज्या पद्धतीनं खेळत होता तर तो सूर्यकुमार यावर विश्वास बसत नव्हता. तो चौकार मारत नव्हता, तो षटकार मारत नव्हता. तो एक एक धावा शेवटच्या 10 चेंडू ओव्हर्समध्ये मॅच फिरवायची असते. यांनी ऑस्ट्रेलियाला आधीच ठरवलं होतं का की सामना आपण देऊन टाकायचा म्हणून? असं खूप विचार करण्यासारखं याच्यामध्ये आहे. मला असं वाटतं की मग काय आहे या सामन्याचं एकंदर वैशिष्ट्य बघितलं तर ऑस्ट्रेलिया जसा चिवट आहे तसा ऑस्ट्रेलियाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि ते आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे. ऑस्ट्रेलिया स्लेजिंग करण्यामध्ये क्रमांक 1 आहे. स्लेजिंग म्हणजे बॅट्समनचं नीतिधैर्य खच्ची करणं. बॅट्समनच्या मागे, फलंदाजाच्या मागे जो यष्टीरक्षक असतो आणि स्लीपमध्ये जे 1-2 क्षेत्ररक्षक असतात ते सतत काही ना काहीतरी अशी कॉमेंट्स करत असतात, टीका टिप्पणी आणि कुचकट बोलणं की ज्यामुळे बॅट्समनचं नीतिधैर्य अवसान गळून पडेल आणि त्याला तो बाद होईल, त्याचं चित्त विचलित होईल. यामध्ये स्टीव्ह वॉ असल्यापासून अगदी जुनी परंपरा आहे. गावस्करने याच्यावर टीकासुद्धा पूर्वी केलेली आहे की स्लेजिंग करण्यामध्ये या सामन्यात तुम्ही बघितलं असेल संपूर्ण विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग केलं नाही. हा भारताच्या गुणवत्तेचा, भारतीय संघाच्या श्रेष्ठत्वाचा, कोहलीच्या असण्याचा संघामध्ये, रोहित शर्माच्या असण्याचा भारतीय संघामध्ये परिणाम झालेला आहे. ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग केलं नाही हे केवढं तरी मोठं आहे. जुन्या गोष्टी मला आठवतात की आपण 240 केल्या. ही काही चांगली धावसंख्या नव्हती की जिचं रक्षण करता येईल. पूर्वी शारजामध्ये एक सामना झाला भारत-पाकिस्तान. तिकडे इम्रान कर्णधार होता, इकडे कपिल देव. आणि इम्राननी आपली पहिली फलंदाजी होती. आपल्याला 125 धावात गुंडाळलं होतं. कपिलनं, भारतानं त्यांना 85 धावात गुंडाळलं. असं होऊ शकतं. 83चा जो वर्ल्ड कप आपण जिंकला 1983, मागे कुठल्या तरी एका सामन्यामध्ये मी 1883चा वर्ल्ड कप आपण जिंकला असं म्हटलं. 1883 हे सावरकरांचं जन्मवर्ष असल्यामुळे माझ्या स्मृतिकोशात ते पक्क बिंबवलं गेलेलं आहे. त्यामुळे ते नाव पुढे आलं. पण मला माहिती आहे 1983चा, कारण 1883ला कपिल कसा असेल. तर त्या सामन्यामध्ये आपलं 185 असा काहीतरी आपण सर्व बाद झालेलो आहोत. आपण त्यांना 140-145 धावामध्ये जिंकलो आहे. आणि शेवटचा गडी आऊट झाला माल्कम मार्शल. तो मैदानात पडला पोटावर, मान खाली घातली, तोंड लपवलं आणि तो रडत होता. काही क्षण तो रडत होता. असे आपण त्यावेळेला जिंकलो होतो. आपली एकंदर परंपरा काय? आपण प्रगती बघूया. भारताच्या क्रिकेटची काही प्रगती आहे का? आपल्या क्रिकेटची परंपरा सामने अनिर्णित ठेवण्याची आहे. आत्ता हे एकदिवसीय आणि T20 निर्णायक सामने झाले आणि टेस्ट कसोटी सामने हे तुम्ही अनिर्णित ठेवू शकता. आणि भारताची परंपरा अनिर्णित ठेवण्याची आहे. सामने जिंकायचे असतात. ही परंपरा गावस्करने निर्माण केली. आणि सामना तुफानपणे खेळायचा असतो.
तुफान फटकेबाजी करायची असते, पुढे जाऊन ठोकाठोक करायची असते. ही परंपरा सचिन तेंडुलकरनं निर्माण केली. आणि आपल्याकडे पूर्वी क्षेत्ररक्षक लपवायला लागायचे, आपलं क्षेत्ररक्षण चांगलं नव्हतं. आता तिन्ही क्षेत्रामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आपण 11च्या 11 खेळाडू गुणवत्तेचे निर्माण केलेत. ही केवढी तरी मोठी प्रगती आहे. फक्त आपला जो अवसानघातकीपणा आहे तो एकंदर राजकीय वातावरणाचा, सामाजिक वातावरणाचा परिणाम असू शकतो. आपल्याला मध्ये विजिगीषित्व यायला हवे, जिंकण्याची जिद्द, शेवटचा सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं, ही दत्ताजी शिंदेची जी जिद्द आहे ना, ती आपल्यात निर्माण व्हायला हवे. आणि ते काही अवघड नाही आहे, ते होऊ शकतं. त्यामुळे हरलो आपण, वाईट वाटणं साहजिक आहे. पण सगळं काही आपण गमावलं आहे असं काही नाही आहे. आपण खूप काही या विश्वचषकामध्ये कमावलेलं आहे. आणि आपल्या विरुद्ध खेळलेल्या प्रत्येक संघाला त्या सामन्याची आठवण येईल. त्यावेळेला भारताच्या खेळाडूंविषयी कौतुक वाटेल, अभिमान वाटेल. आपण या संघाबरोबर खेळलो, हा आपला आनंदाचा क्षण आहे असं आपल्या विरुद्ध जे खेळले त्यांनाही वाटेल. ही आपली सगळ्यात मोठी कमाई आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मग या पराभवाचं दुःख तेवढं वाटणार नाही. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.